नमस्कार मित्रांनो, मी रितेश बनसोडे आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला निफ्टीचे ॲनालिसिस करायचे आहे. तर मी तुम्हाला म्हणलं होतं की 2-3 दिवस निफ्टीमध्ये एक साईडवेज मूव्हमेंट राहू शकते. त्याप्रमाणे एक इथं साईडवेज मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे. तर इथून आता एक आपल्याला एक मोठा मूव्ह मिळण्याचे एक चान्सेस आहेत मित्रांनो. इथं जर आता थोड्या वेळासाठी जर इथं एकदा जास्तीत जास्त एकदा टच करू शकतो. नाहीतर जर समजा आज इथूनच जर वर जायचं असेल तर इथूनच वर जाऊ शकतो. पण इथे एक चान्सेस आहेत की जास्तीत जास्त आता निफ्टीमध्ये एक इथपर्यंतची एक आपल्याला एक मूव्ह बघायला मिळणार आहे. इथं टच करून पुन्हा एकदा स्पीड अप मूव्ह आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्याला स्टॉप लॉस काय ठेवायचे, फक्त एवढं आहे मित्रांनो. मी तुम्हाला दरवेळेस सांगत असतो की इथं आपल्याला शॉर्टिंग वगैरेमध्ये जायचं नाही, कारण की एक अप ट्रेंड हे चालू आहे. त्याच्यामुळं आपला खूप मोठा हा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्याला शॉर्टमध्ये का जायचं नाही. सध्या फक्त आता इथं आपल्याला काय बघायचं आहे की इथून एकदा जसं आपल्याला वर जाते तसं आपण एक बाईंग करू शकतो. इथून एक चांगलं बघा तुम्ही, एक लाईव्ह मार्केट सुरू आहे. बघता तिथं एक थोडंसं 20-30 पॉईंट वरची मूव्ह मिळालेली आहे आपल्याला. इथून माझ्या मते आता इथून एक वर अप मूव्ह आपल्याला बघायला मिळू शकते आणि एक चांगलीच मूव्ह बघायला मिळणार आहे आपल्याला. याच्यामध्ये चान्सेस आहेत मित्रांनो. मॅक्सिमम इथं जेवढं हे करायचं होतं इथं जर तुम्ही बघितलात तर लॉजिक काय आहे मित्रांनो, 2025 तारीख ते जर तुम्ही बघितलं ते 29 तारीख म्हणजे एक 3 दिवसाची करेक्शन झाली आहे. मध्ये शनिवार रविवारची एक सुट्टी होती, त्यामुळं आपल्याला एक मिनिमम 3 दिवसाची करेक्शन म्हणजे 3 मिनटाचं गेट बनलं आहे. जवळपास इथं पण एक 3 मिनटाचं गेट बनलं होतं. इथं 5 मिनटाच्या टायमिंगमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं इथे दाखवत होतं. एकदा, दोनदा, तीनदा असं एकदा टच झालं होतं आणि तिथूनच एक अशी मूवमेंट मिळालेली होती. आता इथं पण असेच आपल्याला एक चान्सेस आहेत की इथंच एकदा झालं, इथं दोनदा झाले, इथं तीनदा झाले, आणखीन एकदा दोनदा होऊन इथं हे होऊ शकतं. पण इथं काय झालं आहे, एकदम आपले जर हे 4 मीन बघितले तुम्ही तर एकदम एकमेकांना असे जुळलेले आहेत. त्याच्यामुळं इथूनच आता एक वर जायचे आपल्याला एक चान्सेस आहेत. फक्त आता आपल्याला एक प्रोबॅबिलिटी असते मित्रांनो. इथं आपल्याला फक्त बघायचं आहे की हा जर म्हणजे जो सपोर्ट एरिया आहे तो जर खालच्या दिशेनं जर कट झाला तर आपण मानू शकतो की बाबा आजचा दिवस पण इथंच एक साईडवेज मुवमेंट राहू शकते. आणि जर हा जो वरचा एक छोटासा सपोर्ट आहे 22,528 ह्याला जर वरच्या दिशेनं जर क्रॉस केलं तर इथून एक आपल्याला आणखीन मोठी एक स्पीडमध्ये वरच्या दिशेने एक मूव्ह बघायला मिळू शकते. तर धन्यवाद मित्रांनो. बघूयात आता पूर्ण एक ॲनालिसिससाठी हा व्हिडिओ मी टाकलेला आहे. मी अगोदर कारण की एक लाईव्ह मार्केटमध्येच बनवतो, पण थोडंसं एडिटिंग करून नंतर पाठवतो. कारण की एक एज्युकेशनसाठी, कारण की तुम्हाला असं वाटू नये बाबा म्हणजे ते टिप्स टाईप एकदम तुम्हाला आळशी बनवायचं नाही. मी काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. कॅन्डलस्टिकच्या माध्यमातून, नाहीतर आपल्या ह्या स्ट्रॅटजीच्या माध्यमातून आपल्याला काम कसं करायचं असतं बेसिकली. तर तुम्हाला जर आणखीन मी कशी ॲनालायसिस करतो, कशा पद्धतीनं तुम्ही पण करू शकतात आणि एक चांगले रिटर्न्स कमवू शकतात, हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काही व्हिडिओची लिंक पाठवलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही काही व्हिडिओ बघू शकतात आणि तुमच्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आणखीन खूप इम्प्रूव्हमेंट आणू शकतात. धन्यवाद. भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.